एक महत्त्वाची बातमी आहे। पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने सुरू आहे। मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबई शहरामध्ये पावसाच्या चांगल्याच सरी बरसत आहेत। दादर चौपाटी भागात देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे। मात्र याचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर पाहायला मिळतोय। मध्य रेल्वेची लोकल सेवा सध्या उशिराने सुरू आहे। तर ही सध्याची काही ताजी दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईच्या विविध भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसताना पाहायला मिळतात। पहाटेपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी, पाहूया। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आज रात्रीपासूनच मुंबई शहर असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यम आणि रिमझिम पाऊस आता पडत आहेत। मी सध्या दादरच्या परिसरामध्ये आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं, सकाळी म्हणजे पहाटेपासूनच या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। कारण की आपण जर बघितलं, मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आज पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे। आज हवामान विभागाकडून देखील सांगण्यात आलंय की आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र सध्या तरी आपण बघितलं, दादरच्या परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडत आहे, मात्र ढगाळ वातावरण, त्यामुळे मुसळधार पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर दुसरीकडे पावसामुळे मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती उशिराने धावत आहे, त्यामुळे चाकरमानी वर्गांचे देखील मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत। हवामान विभागाकडून देखील सांगण्यात आले की आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। कॅमेरामन रुपेश सह मयूर जाधव, TV9 मराठी, दादर।